नमस्कार. टाइम विथ रूपामध्ये मी रुपाली सगळ्यांचं स्वागत करते. गणपती बाप्पासाठी छानसा नैवेद्य म्हणजे मोदक. छान खुसखुशीत मोदक आज इथे बनवलेत अतिशय सोप्या पद्धतीने आणि टेस्टला भन्नाट असे मोदक आपले तयार झालेत. रेसिपीला सुरुवात करूया. मोठ्या भांड्यामध्ये 1 कप इथं रवा घेतलाय. बारीक रव्याचा वापर करतोय. चिरोटी रवा पण त्याला म्हणतात. आणि 1 कप मैदा वापरतोय. तर बारीक रवा नसेल तर घरचा जो रवा आहे तो मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचा आहे. त्यानंतर 2 चमचे साजूक तूप घेतले, एकदम कडकडीत गरम करून ते यामध्ये मी घातलेलं आहे. तूप जे आहे ते चमच्याने मिक्स करून हाताने व्यवस्थित चोळून घेतलं आणि नंतर थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून एकदम सॉफ्ट आपल्याला इथं पीठ मळून घ्यायचं. जास्त घट्ट मळायचं नाहीये. छान मऊसूद आपलं इथं पीठ जे आहे ते मळून झालंय. पिठामध्ये मैदा असल्यामुळे हे पीठ कोरडं पडायची शक्यता असते, म्हणून मग हे व्यवस्थित झाकून ठेवणं फार गरजेचं आहे. आता आपण सारण बनवून घेऊया. गूळ जो आहे तो चिरून घेतला म्हणजे लवकर मेल्ट होतो. सारणासाठी 1 कप मी इतर ओलं खोबरं घेतले खवणून आणि अर्धा कप गुळाचा वापर करतोय. पॅन मध्ये 1 चमचा साजूक तूप आणि 1 चमचा खसखस घेऊन खसखस 30 सेकंदासाठी फक्त थोडीशी हलवून घेतलीये. यामध्ये आपण खोबरं घालतोय. खोबरं अगदी 2 ते 3 मिनिटं फक्त इथे आपल्याला कोरडं करून घ्यायचंय. तर म्हणजे ते जे मोदक असतात ते टिकायला जास्त दिवस टिकतात. आणि मग यामध्ये आपण लगेचच गूळ घालतोय. गूळ आपल्याला मेल्ट करून घ्यायचा, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. मध्यम आचेवरती गूळ जो आहे तो छान मेल्ट झालाय. नंतर आपण इथे वेलची पूड घातलेली आहे. त्यानंतर काजू आणि बदामची जी पावडर होती घरामध्ये ती मी इथं 2 ते 3 चमचे ऍड केलेली आहे. मस्त सारण आपलं लगेचच तयार झालंय. आता हे सारण मी ताटामध्ये काढून घेते, थंड होण्यासाठी बाजूला ठेवतेय. पिठाकडे वळूया. पीठ थोडंसं परत एकदा छान मळून घेतलंय, एकसारखं करून घेतलंय. त्याचे एकसारखे गोळे आपल्याला करून घ्यायचे आहेत आणि हे गोळे जे आहेत याच्या आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायच्यात. तर तेल आपण कढईमध्ये इथं तापायला ठेवतोय. मैद्याचा वापर केला असल्यामुळे जास्त मोदक बनवून ठेवायचे नाही. 4 किंवा 5 मोदक बनवून घ्यायचे आणि मग ते तळून घ्यायचे. इथे छान अशा पुऱ्या ज्या आहेत त्या लाटून घेतल्यात. एकसारख्या पुऱ्या लाटायच्या, जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही. पुरीमध्ये मध्ये 2 चमचे सारण घेतले आणि 3 बोटांचा वापर करून इथं कळ्या पाडून घ्यायच्यात. 1-2 वेळा आपल्याला इथं या कळ्या अवघड वाटतील, पण 2-3 मोदक तयार झाल्यानंतर ह्या कळ्या ज्या आहेत त्या आपल्याला बनवायला जमतात. तर इथे मोदकाच्या ज्या कळ्या आहेत त्या एकत्र करून घेतल्या. छान आकारात इथं मोदक आपला तयार झालाय. तुम्हाला परत एक मोदक बनवून दाखवते. सारण भरून घेतले आणि कळ्या ज्या आहेत त्या पाडून एकत्र करून घेतल्यात. 5च इथं मोदक जे आहेत ते मी बनवून घेते आणि ते तळून घेते. मोदक बनवताना बाकीचं जे पीठ आहे ते आपल्याला कंपल्सरी झाकून ठेवायचंय. कढईतलं तेल चांगलं तापलंय. त्यानंतर गॅसची फ्लेम मी मध्यम केली आणि हे जे मोदक आहेत ते मध्यम आचेवरती तळून घेऊया. लो फ्लेमवर तळले तर खूप कडक होतील आणि हाय फ्लेमवर थोडेसे आतमध्ये कच्चे राहायची शक्यता असते, म्हणून मध्यम आचेवरती थोडासा रंग चेंज होईपर्यंत हे मोदक जे आहेत ते तळून घेतलेत. खुसखुशीत मोदक आपले इथं तयार झालेले आहेत. छानशा व्हिडिओसाठी, मस्त नैवेद्यासाठी एक लाईक नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि फ्रेंड्स फॅमिलीला तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता. भेटूया अशा छानशा नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.